नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. नारी शक्तीवंदन विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा. रस्त्यांची प्रलंबित कामं 31 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश आणि मोठ्या गृहसंकुलांना खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय. हातांनी पाळणा हलवला तेच हात आज देशाच्या सीमा सुरक्षित राखत आहेत आणि तेच हात आज सर्वोच्च सभागृहात कायद्याची निर्मिती करणार आहेत. नारी शक्तीवंदन हे विधेयक त्या अदृश्य हातांना दृश्य ताकद देण्याचं कार्य करून देशाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावेल अशी भूमिका खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत मांडत नारी शक्तीवंदन विधेयकाला शिवसेना पक्षाचा पाठिंबा व्यक्त केलाय. नारी शक्तीवंदन विधेयकावर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. खासदार नरेश म्हस्के यांनी विधेयकावर शिवसेना पक्षाची भूमिका मांडली. खासदार म्हस्के म्हणाले की ज्ञानाची देवी सरस्वती आहे तर शौर्याचं प्रतीक मा दुर्गा आहे. अहिल्याबाई होळकरांनी एक उत्तम शासक म्हणून राज्यकारभार चालवला. आज महिला ग्रामसेविकेपासून सरपंच पदावर आपल्या गावचा कारभार हाकत असून पूर्ण गावचा कायापालट त्यांनी केलाय. आज देशाच्या सर्वोच्च पदावर द्रौपदी मुर्मू विराजमान असून ती अभिमानाची गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिला सक्षमीकरणाचा फक्त नारा नसून एक ध्येयाच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रात तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सुरू झाली. महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेनं ते क्रांतिकारी पाऊल ठरलं होतं. ती केवळ आर्थिक मदत नसून माता भगिनींच्या स्वाभिमानाचा सन्मान होता. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून या ऐतिहासिक विधेयकाला एकमतानं पाठिंबा देण्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी विरोधकांना आवाहन करत, विधेयक एका पक्षाचं नसून या देशाच्या मातृशक्तीचं प्रतीक आहे. आपल्या समर्थनामुळे जगाला हा संदेश जाईल की भारत आपल्या मुलींच्या पंखांना आकाश देण्यास सज्ज आहे, असं नरेश म्हस्के पुढे म्हणाले. घोडबंदर रस्ता संपूर्णपणे फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश देतानाच रस्त्यांची प्रलंबित कामं 31 मेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. आयुक्त राव यांनी आता मिशन मोडवर काम सुरू केल्यानं पावसाळ्यात नागरिकांना खड्डेमुक्त आणि मोकळ्या रस्त्यांचा अनुभव मिळण्याची चिन्ह आहेत. माजिवडा येथील महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात आयुक्त राव यांनी महत्त्वाची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामाचा ॲक्शन प्लॅन मांडला. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सर्व सहाय्यक आयुक्त, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी शहरातील वाहतूक कोंडी आणि अस्वच्छतेवर मात करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांनी कडक पवित्रा घेतलाय. घोडबंदर रस्ता संपूर्णपणे फेरीवाला मुक्त करण्याचे आदेश देतानाच रस्त्यांची प्रलंबित कामं 31 मेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. संपूर्ण घोडबंदर रस्ता हा फेरीवाला मुक्त करण्याचे निर्देश संबंधित उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले. माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर या परिसरात रात्री उशिरापर्यंत अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर संपूर्ण मान्सून संपेपर्यंत दैनंदिन कारवाई सुरू राहिली पाहिजे, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात आणि विशेष करून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून ठाणे शहराबरोबरच दिव्यात असणाऱ्या अनेक मोठ्या गृहसंकुलांना आता खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं घेण्यात आला. यासाठी महापालिका भाडेतत्वावर खासगी टँकर्स घेणार असून या खासगी टँकरसाठी पालिकेवर वार्षिक 1.25 कोटीपेक्षा अधिकचा बोजा पडणार आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव मान्यतेसाठी पटलावर ठेवण्यात आला असून या प्रस्तावावरून महासभेत मात्र चांगलाच गदारोळ होण्याची शक्यता आहे. शहरात मुबलक पाणीपुरवठा असल्याचा दावा करणाऱ्या ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचा दावा किती पोकळ आहे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रकर्षानं समोर आलंय. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईचे चटके ठाणेकरांना बसू लागले असून अनेक खासगी गृहसंकुलांमध्ये दररोजच टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातोय. दिव्यात अनेक ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांची कामं सुरू असून काही निर्माणाधीन आहेत तर मोठ्या संख्येनं या देखील गृहसंकुलं उभी राहिली आहेत. मात्र आता एवढ्या मोठ्या प्रमाणात नागरिकांना पाणी देण्यास विकासक कुचकामी ठरल्यानं ठाणे महापालिकेनंच या मोठ्या गृहसंकुलात खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतलाय. दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील गृहसंकुलांना वार्षिक 2,268 खासगी टँकरच्या फेऱ्या करून हा पाणीपुरवठा केला जाणार आहे. तर ठाणे शहरातील माजिवडा, मानपाडा, वर्तकनगर, उथळसर, नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट इथे काही भागात
खासगी टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर काळू आणि शाई धरण उभारण्यातील अडथळे दूर करण्यासाठी मंत्रालयात जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली जाईल, असं आश्वासन राज्याचे वनमंत्री आणि ठाण्याचे संपर्कमंत्री गणेश नाईक यांनी आज काढलेत. गडकरी रंगातून आयोजित केलेल्या जनता दरबारात वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन भाजपाच्या नगरसेविका नम्रता कोळी आणि भाजपाचे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी यांनी काळू आणि शाई धरणासाठी पुढाकार घेण्यासाठी निवेदन दिलं. तसंच त्यांचं ठाणे शहरात पाणी टंचाईकडे लक्ष वेधलं. ठाणे महापालिकेला स्वतंत्र धरण असावं यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मंत्रालयात संयुक्त बैठक घेऊन तांत्रिक अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ठाणे महापालिकेसाठी स्वतंत्र धरणाची चर्चा सुमारे 2002 पासून सुरू आहे. मात्र काळू आणि शाई ही दोन्ही विविध मुद्द्यांवर रखडली आहेत. दोन्ही धरणांचं भूसंपादन पूर्ण झालं नसून ग्रामस्थांकडून विरोधही केला जातोय. यापूर्वी बारवी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नाच्या वेळेला संबंधित प्रकल्पग्रस्तांना महानगरपालिका, नगरपालिका आणि तत्सम प्राधिकरणात नोकरी किंवा एक रकमी मोबदला असं पॅकेज देण्यात आलं. त्याला प्रतिसाद मिळून हा प्रकल्प मार्गी लागला. त्याच धर्तीवर काळू आणि शाई प्रकल्पग्रस्तांना ठाण्यात 400 ते 500 चौरस फुटांची सदनिका किंवा एक रकमी पॅकेज असा पर्याय ठेवण्याबाबत विचार करावा, अशी मागणी नगरसेविका नम्रता कोळी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये ठाणे शहरातील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज आणि DAV पब्लिक स्कूल आणि लोकपुरम पब्लिक स्कूलचा निकाल 100% लागलाय. यामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुरभी रानडे हिनं 99.60% गुण मिळवत अव्वल स्थान पटकावून विद्यालयाचं नावलौकिक उंचावलंय. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालात पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुरभी रानडे हिनं 99.60% गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान पटकावून विद्यालयाचा नावलौकिक उंचावलाय. सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध दिनचर्या आणि विषयांची सखोल समज यांच्या जोरावर तिनं हे यश संपादित केलंय. शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत असतानाही शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राखणं ही तिच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची साक्ष ठरली. तसंच इतर विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश मिळवलंय. सई खेडेकर आणि मास्तर संकल्प शिंदे यांनी प्रत्येकी 96.6% गुण मिळवले, तर श्रेयस खुले यांना 96% गुण प्राप्त केलेत. शिवाय अनेक विद्यार्थ्यांनी उच्च श्रेणीत उत्तीर्ण होत आपल्या गुणवत्तेची ठळक छाप पाडली आहे. लोकपुरम पब्लिक स्कूल या शाळेचा निकाल 100% लागलाय. यामध्ये इंद्राणी अनंतदेव या विद्यार्थिनीनं सर्वाधिक 97.4% गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला, तर सक्षम निशांत यानं 97% मिळवत दुसरा, तर सई कमलाकर चव्हाण यानं 96.68% मिळवून तिसरा क्रमांक पटकावलाय. या शाळेतील एकूण 163 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये अवघ्या 6 विद्यार्थ्यांनी 90% आणि त्याहून अधिक गुण मिळवले असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा बापट, बकुल अवराणी आणि लोक फाउंडेशनच्या डॉक्टर पिलिका चंद्रा यांनी सांगितलं. दरम्यान DAV पब्लिक स्कूलचा निकाल 100% लागला असून अनुष देशपांडे यांना 98.2% गुण मिळवले आहेत. जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात कथित कॉर्पोरेट लव्ह जिहाद प्रकरणी मोठी कारवाई सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानच्या शोधासाठी नाशिक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमचं पथक थेट मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झालं होतं. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार मुख्य आरोपी निदा खान मुंब्रा परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक SITचं पथक तिच्या एका नातेवाईकाला सोबत घेऊन मुंब्र्यात पोहोचले. या कारवाई दरम्यान SITचे अधिकारी गेल्या सुमारे 1 तासापासून मुंब्रा पोलीस स्टेशन इथे उपस्थित राहून स्थानिक पोलिसांच्या मदतीनं आरोपीचा शोध घेत आहेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार निदा खान ही संबंधित कंपनीत असिस्टंट जनरल मॅनेजर पदावर कार्यरत होती. तसंच तिच्या इशाऱ्यावर काही कर्मचारी काम करत असल्याचं प्राथमिक तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिवाय आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान निदा खान मूळची भिवंडी येथील असून गेल्या काही वर्षांपासून ती मुंब्रा येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास नाशिक SIT आणि स्थानिक पोलिसांकडून सुरू असल्याचं सांगण्यात आलं.